प्रेम लग्नानंतरचे पार्ट दुसरा. तो तर आहेच. अरे, तिने आज सुद्धा चहा सांडला माझ्या अंगावर. एवढी मिजाज करते. एक्झॅक्टली हेच सांगतोय मी तुला. बाहेर वागायचं नॉर्मल, पण चार भिंतीच्या आतलं कोणाला कळणार आहे? बर, मला एक फोन येतो आहे. मी नंतर तुला कॉल करतो. बाय. ओके बाय. रोहितने सागरच्या मनात एक गोम तर सोडून दिली, पण तो विचार करू लागला. खरंच असं होईल? पण जर या उलट झालं तर? तीच याच्यावर वरचढ झाली तर? पण मी मुलगा आहे आणि ती मुलगी, तिला कसंही माझ्यासमोर वाकावे तर लागेलच. सागरच्या मॉम डॅडने अजूनही सायलीच्या घरच्यांना काही सांगितलं नव्हतं. तो 2 दिवस यावरच विचार करत होता. त्याच्या मनात द्वंद्व चालू होतं की तिला हो म्हणून सांगावं का नाही म्हणून सांगावं. तसा तर सागर मनाने मुलगा वाईट नव्हता, पण ती वागलीच अशी होती. कॉलेजमध्ये असताना की त्याचा राग अनावर व्हायचा, ती समोर जरी आली तरी. कॉलेजमध्ये त्या दोघांची पहिलीच भेट न विसरण्यासारखी झालेली. तो नेहमीच त्याच्या ठरलेल्या पार्किंगमध्ये बाईक लावायचा आणि एक दिवस त्या जागेवर सायलीने स्वतःची स्कूटी लावली आणि त्यावरूनच दोघांची चांगलीच भांडणं झालेली. अख्ख्या कॉलेजला माहिती आहे ही जागा माझी आहे. हो का? ही तुझी जागा असेल, पण पूर्ण कॉलेज माझं आहे. मी कुळाआडी कुठेही लावेन. तू कोण बोलणारा? आणि काय विकत घेतली आहेस का ही जागा? हो, घेतली आहे मी विकत. तुला काय करायचं आहे? मला तुझी जिरवायची आहे. जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर बघच. का? काय करणार आहेस तू? दाखवतोच, असं म्हणत त्याने तिच्या स्कूटीच्या टायरची हवा सोडली. तशी तिनेही काही न बोलता त्याच्या बाईकच्या चाकाची हवा सोडली आणि सरळ निघून गेली. त्याला अजूनही ही गोष्ट आठवली तरी डोकं गरम व्हायचं. त्यानंतरपासूनच हे एकमेकांचे पक्के दुश्मन झाले होते. एक दिवस ऑफिसवरून आल्यानंतर सागर डायरेक्ट किचनमध्ये काम करत असणाऱ्या आईकडे गेला. आई, ऐक ना. तर मी काय म्हणत होतो, मी तयार आहे तिच्याशी लग्न करायला. अरे, काय सांगतोस काय? बरं झालं की, पण अचानक हा बदल कसा झाला? काही नाही ग, मी विचार केला, मग पटलं मला. बरं झालं, चांगला विचार केलास ते. तशी मला ती मुलगी खूप आवडली होती. मी आजच तुझ्या डॅडींना हो म्हणून फोन करायला सांगते. हो, बर म्हणत तो पटकन वरती बेडरूममध्ये येतो. मी हो तर म्हणालो, पण मला एवढं टेन्शन का आले आहे? आय होप सगळं ठीकच होईल. मी बरोबर तर करतो आहे ना नक्की? नाही म्हटलं तरी त्याला थोडं टेन्शन आलेच होते. सायली 2 दिवसापूर्वी पाहून गेलेला सागर आणि झालेल्या सगळ्या गोष्टी विसरून गेली होती. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा किंवा आधीची त्याची दुश्मनी पाहता हे स्थळ हो म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. पण नेमकं या उलट घडण्याची शाश्वती नसताना त्या रात्री त्यांच्या घरून फोन आला. ते तिघेही जेवायला बसले होते आणि बाबांचा फोन वाजला. हा, बोला पाटील, काय म्हणताय? अहो, आम्ही हे सांगायला फोन केला होता, आमच्या सागरला तुमची मुलगी पसंत आहे. काय सांगताय काय? बर, मग पुढची बोलणी करून घेऊ काहीच दिवसात. हो, चालेल की. तसा करेन मी फोन तुम्हाला. हो, बर. बाबांनी फोन ठेवला. काय हो, काय झालं? मुलांच्या कडच्यांचाच फोन होता ना? काय म्हणत होते? आईने विचारले. काय म्हणत असणार आहेत? पसंत नाही म्हणाले असतील. मी सांगते ना, त्यांना काय विचारतेस? बघा कशी शुभ बोलणारी आहे ही. तिचं काय ऐकताय? चांगली बातमी आहे, त्यांना आपली सायली पसंत आहे. बाबांचे हे वाक्य ऐकताच सायलीचा तोंडातला घास तोंडातच राहिला. काय? हे कसं शक्य आहे? नाही, तो असेल तयार, पण मी नाही तयार. मी आत्ताच सांगून ठेवते. बघा, अशा मुलीशी कोण तयार होणार आहे लग्न करायला? ते काही नाही. हिचं ना एकही ऐकू नका आणि आपण ना हेच स्थळ फिक्स करू. आता तर तेही हो म्हणालेत. माझ्या मताला काही अर्थच नाही का या घरात? जाऊ दे, मला जेवायचंच नाही.
असं म्हणत ती चिडून जेवणावरून उठून बेडरूममध्ये जाते. अगं आधी जेवण तरी पूर्ण कर सायली, बाबा म्हणत असतात आणि ती ऐकतही नाही. आणि हे पाहून आईने कपाळाला हात लावला. हॅलो रोहित, मला तुला भेटायचं आहे, सांग कुठे भेटतो आहेस, सागर बोलला. अरे काय झालं काय, एवढं डायरेक्ट भेटायला बोलवत आहेस, रोहितने विचारले. अरे ते भेटल्यावर सांगतो, पण तू आधी भेट तर खरं. बर, एक काम कर, मगरपट्टा कॉर्नरला त्या आपल्या नेहमीच्या कॅफेत ये. ओके, मी पोहोचतो 7:30पर्यंत. सागरला त्याला भेटायचं होतं, कारण तो घरात हो तर बोलला होता, पण मन काही मानत नव्हतं. तो त्याच्या आधीच कॅफेमध्ये पोहोचतो आणि त्याची वाट पाहत असतो. हाय, बरा आहेस ना, रोहित. कसला बरा असणार आहे मी, माझी वाट लागणार आहे असं वाटू लागले. का रे, काय झालं काय, काय झालं म्हणून काय विचारतोस. तू बोलला मला त्या सायलीला धडा शिकवायचा असेल तर हो म्हणून लग्नाला. मी बोललो. अरे काय सांगतोस काय, तो हसत म्हणाला. हो, पण मला जाम टेन्शन आले, तुला माहिती आहे ना ती. सगळं नीट होईल का, नाहीतर माझ्या घरच्यांसमोर वांदे होतील. पण मला तर खरंच वाटे ना तू हो बोलला आहेस. लगेचच हो पण म्हणालास. अरे गाढवा, तूच म्हणालास ना की हो म्हण. हो म्हणालो म्हणजे मी फक्त विचार कर म्हणालो होतो, तू खरं हो म्हणालास. अरे यार, तू ना माझा मार खाशील आता. कधी कधी मला शंका येते, तू माझा मित्र आहे की शत्रू. अरे गंमत करतोय रे, किती टेन्शन घेतो आहेस. आणि टेन्शन आता तिने घ्यायला हवं, तू काय घेतो आहे. ते काय आहे ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तुला काय आहे ना सांगायला. अरे तू माझ्यावर याचं प्रत्येक वेळेस बिल फाडणार असशील तर काही गरज नाही हा माझं ऐकायची. तसंही मी जर म्हटलो एव्हरेस्टवरून उडी घे तर घेशील. हो देईन, कारण ते परवडेल एक वेळ. पण हे मला हो म्हणल्यापासून इतकं टेन्शन आलंय की काय सांगू असे झाले. अरे ऐक, तसं पण तुला ती आवडत होती की नाही काय. ते तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा, त्यानंतर जे राडे झाले ते माहीत नाही तुला. आणि असं घडल्यानंतर कोण प्रेमात पडेल अशा चटकिनीच्या. ते खरं आहे, पण म्हणजे ठीक आहे ना, पुन्हा लग्नानंतर आवडेल ही तुला ती. काय मग तिच्या घरी पण कळवलं का. हो, केव्हाच कळवले घरच्यांनी, त्यांना तर घाई झाली आहे. मग तिचा काही फोन वगैरे नाही ना. तेच तर, अजून ही अंबाबाई शांत कशी तेच कळेना. नक्की काहीतरी गेम करेल ती, मी सांगतो तुला. पण काय रे, ती काय जुन्या पुराण्या काळातली मुलगी नाही म्हणून माझं सगळं ऐकून घेईल घरात. मला तर त्याचीच टेन्शन आली. घरच्यांसमोर तिने तमाशा केला तर. हे बघ, मी काय सांगतो, तिला सरळ करायला 6 महिने पुरे झाले. त्यात ती सरळ झाली तर बरं आहे, आणि नाही तर ना सरळ डिवोर्स द्यायचा. सांगायचं पटत नाही दोघांचे, सिम्पल. अरे असं लाईफ खराब करायचं का एखाद्या मुलीचं, मला नाही पटत. ती काय साधीसुधी आबला नाही सागर. मे बी तीच देईल डिवोर्स तुला, आणि हे कॉमन आहे. पटत नाही तर तसेच राहणार का. म्हणजे तिला सरळ करण्यासाठी म्हणून लग्न करायचं म्हणजे खेळ वाटतोय का तुला. लग्न म्हणजे फक्त त्या 2 माणसांचं नसतं, तर 2 कुटुंबात असतं. त्या दोघांच्या बरोबर इतरांचेही नाजूक बंध जुळलेले असतात. मी सोड म्हणालो किंवा ती म्हणाली म्हणून ते लगेच शक्य नसतं, कारण भावना जोडलेल्या असतात त्यात पूर्ण कुटुंबाच्या. हो, मग एवढं माहीत होतं तुला तर हो कशाला म्हणायचं. काठी आहे का रे. तो आजूबाजूला पाहू लागतो. तसे आजूबाजूला बसलेले काही कपल्स विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहू लागतात. अरे काय झालं काय तुला. इथं जर काठी भेटली ना तर चोपून काढेल तुला. तुझ्यासारखा मित्र नसलेला परवडला. ते गाणं ना अगदी तुझ्यासारख्यासाठी असणार आहे. हर एक फ्रेंड कमी ना होता है. त्याची अवस्था बघून रोहित हसतच होता. बरं ऐक, मी काय म्हणतो, तू नवीन घर घेतले आहे ना, मग लग्नानंतर तिकडेच शिफ्ट होणार असशील. कारण तुझा ब्रो तुझ्या मॉम डॅड सोबत राहतोय, बरोबर. मग कोणाला शंका येणार नाही, आणि त्यांच्यासमोर तिच्याशी नॉर्मलच वागायचं.
मग काय प्रॉब्लेम आहे? हो, ते तर माझ्या लक्षातच आलं नाही. बघ, प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, पण तो शोधावा लागतो. कळालं? हो, आणि तो फक्त तुलाच भेटतो नाही का? बरं चल, कॉफी घे, आणि ते तोंड पाडून बसला आहेस ना, ते आधी नीट कर. रोहितशी भेटल्या आणि बोलल्यानंतर त्याचा मूड आपोआप बदलला. इकडे सायलीची घरात सतत चिडचिड चाललेली. तिने आधी स्वतःच्या परीने जितकं शक्य होईल तेवढे त्याच्याशी लग्न नाही करायचं हा पवित्रा घेतला होता. त्यासाठी ती आई बाबा दोघांशीही बोलत नव्हती. तिची कॉलेजमध्ये समीक्षा नावाची एक खास मैत्रीण होती. तिच्याशी फोन लावून ती बोलते. हॅलो समीक्षा, अगं मला तुला भेटायचं आहे. आता तू घरी येतेस की मी येऊ तुझ्या घरी? अगं काय झाले काय? ऐक ना, उद्या भेटू ना. नाही ग, खूप महत्त्वाचं बोलायचं होतं. अगं मग बोल ना आता, फोन केला आहेस तर. अगं फोनवर बोलण्यासारखं नाही. बरं एक काम कर, खाली ये, आपण गार्डनमध्ये बोलत बसू. ओके डन, आलेच. ती तिच्याच अपार्टमेंटमध्ये राहत होती. सायली खाली गेली आणि दुसऱ्या मिनिटाला समीक्षा तिच्या समोर हजर होती.